चाणक्य फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी करिता अभ्यासक्रम बघणार आहोत. माध्यम मराठी, विषय प्रथम भाषा. नवीन अभ्यासक्रमामध्ये जो पहिला घटक दिलेला आहे आकलन मध्ये उतारा व त्यावरील आधारित प्रश्न, कविता व त्यावरील आधारित प्रश्न, संवादावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न अशा 5 उपघटकावरती 24% एवढं भारांश दिलेला आहे. दुसरा घटक बघू शकतो आपण याच्यामध्ये शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, समूहदर्शक शब्द असतील, समूहाबद्दल एक शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, जोड शब्द असतील, शब्दकोडी, एकाच शब्दाने भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, ह्या सर्व उपघटकाचे एकूण 40% भारांश याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे या सगळ्या उपघटकावरती 40% प्रश्न येतील. तर समजा 100 प्रश्न जर असतील तर 40 प्रश्न फक्त या उपघटकावरती येतील. म्हणून या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये वाक्प्रचार सुद्धा दिलेला आहे, वाक्प्रचार म्हणून आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा जो घटक दिलेला आहे तो म्हणजे आहे आकलन. तिसरा जो घटक दिलेला आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण. त्याच्यामध्ये वर्णमाला आलं, शब्दकोशाप्रमाणे शब्दाचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग असेल, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द आणि प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द याच्यावरती सुद्धा एकूण 32% भारांश आपल्याला दिलेला आहे. म्हणजे मोस्टली तुम्ही जर पाहिलं तर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि कार्यात्मक व्याकरणावरील प्रभुत्व यांना जास्त भारांश दिलेला आहे. तसंच भाषाविषयक सामान्य ज्ञान दिलेलं आहे. लेखक, कवी, ग्रंथ व टोपणनावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी आणि किताब याच्यावर 4% भारांश दिलेला आहे. अशा पद्धतीचं आपलं मराठीचं घटक आणि उपघटक प्रथम भाषा मराठीचं आपण इथं पाहिलं. आता भाग 2 मध्ये गणित, इयत्ता 4थी भाग 2 गणित.